दंडोत प्रणाम, जय श्री कृष्ण. तर आज आहे नागपंचमी आणि महानुभाव पंथ आणि नागपंचमी या दोघांचा काय संबंध आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी आज देवाला स्नान घेत आहे. देवाला स्नान घेण्यासाठी मी एकीकडे दूध घेतलं आहे, एकीकडे दही घेतलं आहे आणि एकीकडे उटणी काढून घेतली आहे आणि त्यासोबतच मी कोमट पाणीसुद्धा गरम करून घेतले आहे. कोमट म्हणजे एकदम पण जास्त गरम पण नसूये आणि एकदम थंड पण नसूये, कारण पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंफार कोमट पाणी घेतलंच पाहिजे. आणि तुम्हाला मी यामागे काय लिहिलं आहे ते इथे सांगणार आहे. महानुभाव पंथामध्ये नागपंचमी का साजरी केली जाते, तर आजच्याच दिवशी 5,500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण महाराज कालिया नागावरती आले होते. देवाने कालिया नागाचे सर्व विष काढले. विष काढल्यानंतर कालिया नाग घाबरला आणि तो देवाला म्हणाला, देवा माझं एकच तर शस्त्र होतं आणि ते म्हणजे माझं विष, ते पण तुम्ही काढून घेतले. जसे की बघा, जर आपल्या बाजूला आपल्याला कळले की इथे नाग आहे आणि त्यामध्ये जर विषच नाही असे जर आपल्याला कळले तर आपण त्याला छळतो आणि तोही सुद्धा त्याच्या जीवाला घाबरतो. त्यामुळे कालिया नाग घाबरला आणि देवाला म्हणाला, देवा आता लोक मला छळतील. तर श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणाले की आज तुझ्या माथ्यावर माझ्या श्रीचरणांचे ठसे उमटले आहे. आजपासून लोक तुला छळणार नाही तर तुझे पूजन करतील. त्या दिवसापासून कालिया नागाची जी लीला आहे आणि त्या दिवसापासून आपण नागपंचमी हा सण साजरा करत आहे. आणि जेव्हा आपण देवाला स्नान वगैरे देऊ किंवा ओटीउपार करू तेव्हा ह्याच लीळेचे किंवा ती लीळा तुम्ही आठवावी आणि देवाला स्नान द्यावे किंवा पूजन करावे. तर इकडे माझ्या देवाला स्नान देणे झालेलं आहे. त्यानंतर मी एक स्वच्छ कापड घेतला आणि देवपूजेला पुसले आहे. त्यानंतर मी थोडं तेल घेतलं आहे. सुगंधी अत्तर घेऊ शकता तुम्ही, तुमच्याकडे जे असेल ते. मी इथे अत्तर घेतले आणि थोडं तेल मिक्स करून इथे देवाला लावत आहे. त्यानंतर मी इथे देवाला पूर्णपणे तेल लावून घेते. त्यानंतर मी एक माचिसची काडी घेते. माचिसची काडी जिकडून गूल असते, जिकडून आपण झाडलं की इस्तून त्या साईडने देवाला अष्टगंध नाही लावायचा आहे, तर त्याच्या दुसऱ्या बाजूने थोडंफार कापूस लावून घ्यायचा आणि त्या पद्धतीने तिकडून देवाला अष्टगंध लावायचा. तर इथे मी पूर्ण अष्टगंध लावून घेतलेले आहे. त्यानंतर मी माझ्या मंदिरामध्ये देवपूजा ठेवते एक एक करून. तर माझं मंदिर खूप छोटं असल्यामुळे थोडं स्पेस कमी आहे त्यामध्ये, बट माझ्याकडे विशेष जास्त नाही आहे. बाकी जे काही विशेष आहे माझे ते घरी आहे पूर्ण. तर एकीकडे मी दिवा लावून घेतला आणि देवाला अक्षित वाहत आहे. अक्षित हे खूप महत्त्वाचे असते. कोणतेही स्नान झाल्यावर आपण अक्षित वाहलीच पाहिजे देवाला. त्यासाठी थोडे तांदूळ घ्यायचे आणि थोडं अष्टगंध घ्यायचं, त्याला मिक्स करून देवाला अक्षगंध करायचं. त्यानंतर मी इथे फूल हार हे देवाला अर्पण करीत आहे. इथे मी हार अर्पण झाल्यानंतर फूलसुद्धा वाहते. त्यानंतर फूल वाहणे झाले की एक गुलाबाचं फूल मी ठेवते, एक स्पेशल म्हणून काहीतरी. तर मी इथे विडा हातात घेत आहे आणि विडा म्हणताना तुम्हाला तर माहितीच आहे काय म्हणायचं आहे ती म्हणून घ्यायची. विडा ठेवणं झालं की मी इथे अगरबत्ती, दिवा, फुलवासुद्धा तिकडे लावून घेतल्यानंतर इकडे आरती ओवाळून घेते. त्यानंतर आरती ओवाळणं झाल्यानंतर देवाच्या पाया पडते आणि आज लाया फुटाणे हे ठेवलेच पाहिजे, त्यामुळे ते लाया फुटाणे ठेवले.